7व्या जागेच्यासाठी आम्हाला काही इंटरेस्ट नाही. त्यामुळं तिथं कोण उभं राहतात म्हणजे 7मध्ये एकच उभं राहिलं तर अधिक चांगलं होईल, म्हणजे बिनविरोध निवडणूक होईल. पण मला माहिती आहे की बरेच घटक हे अस्वस्थ आहेत, ते आणखीन एखादा उमेदवार शोधत आहेत. निवडणुका जवळ आलेल्या आहेत, त्यामुळे अनेक गोष्टींची आवश्यकता असते. त्याची पूर्तता करायला त्यांना अनेक अन्य उमेदवारांच्या संबंधीची आवश्यकता असं जाणवलं जातं. पण मला असं वाटतं की बहुतेक तसं काय होणार नाही. या व्यतिरिक्त शरद पवारांनी आज उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला देखील लक्ष केलंय. ज्यांनी कधी निवडणूक लढली नाही ते माझं डिपॉझिट जप्त करण्याची बतावणी करतायत, अशा शब्दात शरद पवारांनी उद्धव ठाकरेंच्या विधानाची खिल्ली उडवली आहे. अलीकडेच उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांनी शिरूरमधून लढावं असं आव्हान दिलं होतं. I was quite worried because I read the statement of some of the leaders. Somebody made a statement in Pune district की शरद पवारांचे डिपॉझिट जप्त करा. त्यामुळे एवढे शक्तिशाली लोक आहेत आणि निवडणुकीचा अनुभव त्यांना फार आहे. म्हणजे काही लोक असे असतात की आमच्याकडे खेड्यामध्ये तू कुस्ती कर मी कपडे सांभाळतो, पण त्यांनी कधी कुस्ती केलेली नसती. त्यामुळे ज्यांनी कधी कुस्ती केली नाही त्यांनी सांगायचं की इतरांचे डिपॉझिट जप्त करू. आणि ते कोणत्याबद्दल सांगा की ज्या ठिकाणी 6पैकी 5 MLA NCPचे आहेत. आणि त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थिती पाहिल्याच्या नंतर मला असं वाटलं की कुठल्या तरी हाऊसमध्ये ही अशी गंमत बघण्याच्यासाठी आपण असलं पाहिजे.